सुमेध मात्र सज्ज झालाय. एकदा गोलंदाज सज्ज. चेंडू यावेळेस उडवला जातो. चेंडूला कहा तक जाएगी, दे जाएगी 6 रन सीधी बॉर्डर लाइन के बाहर. आणि या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 7 या आकड्यावरती. यस, रोशनच्या बॅट मधून हा करारा फटका निघाला होता अगदी 6 धावांसाठी. आता मात्र पलटवार केला जाते गोलंदाजाच्या विरोधामध्ये. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावसंख्या फलकावर लागली. अगदी अजूनही पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बघा त्या येणाऱ्या 2 चेंडूवरती काय करतोय गोलंदाज, कशा प्रकारे चेंडू हाताळतोय. अगदी फलंदाजाच्या विरोधामध्ये नक्कीच जर पुन्हा संघाचा विचार केला गेला तर त्यांचा सुद्धा घरचा मैदान आणि चांगला असा अनुमान असेल, या मैदानाचा चांगला अनुभव असेल आणि त्या प्रकारची कशा प्रकारची फलंदाजी केली जाते ते बघूयात. घरच्या मैदानावरती आमंत्रित केलं होतं गोलंदाजी करण्यासाठी पोंडा संघाला. पुढचा चेंडू हलक्या गतीने चेंडूला कट केलाय. अगदी बॅटची इनर एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता पॉइंट लेगच्या क्षेत्राकडे. थर्डमॅन तिथे स्लिप मौजूद होती आणि आता मात्र विकेट क्रमांक 2 गडी परतला गेलाय आपल्या तंबूकडे. नक्कीच 2 विकेट मात्र पडले मैदानामध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. जर विचार केला गेला तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 7 अगदी स्टेबलाइज आहेत. इथून जर 1-2 डबल सिंगल जरी आल्या असत्या, विकेट जेव्हा जेव्हा पडतात ना तेव्हा तेव्हा प्रेशर आपल्या संघावरती येत असतो. कारण की दुसरे आता मात्र मिडल ऑर्डर चालू झाले आणि जर गावगटाचा विचार केला गेला तर एवढे सगळेच 11 परिपक्व खूप कमी गावामध्ये असतात आणि त्याच्या जोरावरती जे ओपनिंगचे फलंदाज असतात त्यांच्यावर खूप सारी जिम्मेदारी असते आणि ते जिम्मेदारी ते सार्थक नाही ठरले ते येणाऱ्या मिडल ऑर्डर मध्ये प्रेशर येतोय आणि तेच आता मात्र पुंडा संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय का काय बघूयात. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय योगेश सुमेध आणि योगेश. आता मात्र अशी जोडी पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा विश्वास सज्ज झालाय. ज्या विश्वासामध्ये गोलंदाजी दिली होती त्या प्रकारची पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू अगदी टप्पा पडला, उसळी घेतली आणि फलंदाजाला चकवा देत निघून गेला होता तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यस, षटक मात्र संपलंय आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर माफ करा 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 2 विकेटच्या नुकसानवरती प्रथम फलंदाजी करताना 7 या आकड्यावरती. येस, एका षटक संपलं गेले. पॉवर प्लेचं षटक संपलं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर विचार केला तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती प्रथम फलंदाजी करताना आपल्या घरच्या मैदानामध्ये खेळताना. यस, NR बोरपाडा संघाच्या विरोधामध्ये. बघूयात येणारा पुढचा षटक हाताळण्यासाठी कोणाच्या हातामध्ये कारोमदार सोपवलं जाईल. कर्णधाराकडे गोलंदाज सज्ज झालाय विवेक. यस, या गोलंदाजाचा जर विचार केला ना तर नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून NR बोरपाडा संघाला लाभलेला हा गोलंदाज. अगदी खूप सारी जिम्मेदारी दिली आहे खांद्यावरती. कारण की पहिल्या षटकामध्ये जो प्रेशर दिलाय ना तो प्रेशर कुठेतरी कॉन्स्टंट ठेवावं लागेल जर पुंडा संघाच्या विरोधामध्ये तुम्हाला हल्ला करायचा असेल तर. बघूया त्या प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं जाईल काय की पुढे वाटचाल करण्यासाठी पुंडा संघाला एक संधी दिली जाईल. कारण की विवेक वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय आपल्या गोलंदाजीवर. पहिला चेंडू यावेळेस मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू होता. हलक्या गतीने चेंडूला ढकलून दिलं. एकदा अंकित केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागलं. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. मात्र जर विचार केला गेला तर पॉवर प्लेचा निर्बंध हटवलं गेलंय. खेळाडूंना आता मात्र परमिशन दिले की तुम्ही आता मात्र सीमारेषेकडे जा आणि तुमची कामगिरी तिथे सोपावा. बघूयात आता मात्र खरी अडचण क्रिएट होईल ती फलंदाजाला. पहिल्या 6 चेंडूवरती मात्र पॉवर प्ले होतं. 2च खेळाडू बाहेर होते. यावेळेस प्रहार केलाय. हवेमध्ये आहे चेंडू. फटका फसलाय. पकडो क्या जीतो मॅच कनेक्ट केला जातोय. विकेट क्रमांक 3 हादरा. आता मात्र पुंडा संघ पूर्णपणे बिकट परिस्थितीकडे. यानंतरची मोठी मॅच खोनी आणि मित कवाड. बी रेडी, बी फास्ट. येस, मित कवाड संघाचा जर विचार केला गेला तर खोनी गावामध्ये जी
टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं. त्या टुर्नामेंटमध्ये मित कवाड संघाने मात्र अनेक मोठमोठ्या संघांना बाजी मारून तिथे मात्र पहिलं पारितोषिक पटकावलं होतं आणि आता मात्र त्यांची एकमेकांसमोर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खूप साऱ्या अशा अपेक्षा असतील दोन्ही संघांकडे. सुभाषजी पाटीलला पण आता मात्र असं झालं की कधी कोणी संघ मैदानामध्ये येतोय. बघूयात पुन्हा एकदा गोलंदाज विवेक सज्ज होईल पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस आउट ऑफ द लेग स्टंप चेंडू होता. नक्कीच पंचांचा इशारा येईल. वाईट चेंडू दिला जाईल. अतिरिक्त धाव मिळेल आणि आणखी एक धाव मात्र चोरून काढली जाते. या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्येचा जर विचार केला ना तर धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. दुहेरी आकडा केला जातोय. अगदी यस मुकुंद स्पोर्ट्स खुनी संघाचं हार्दिक स्वागत आहे आणि त्याचबरोबर त्यांची मॅच मित कवाड संघासोबत असेल. नक्कीच जर विचार केला 10 धावसंख्या फलकावर लागली. थोडंसं बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय घरच्या मैदानावरती खेळताना अगदी NR बोरपाड्याच्या विरोधामध्ये. पुढचा चेंडू यावेळेस आउट ऑफ दी ऑफ स्टंप चेंज ऑफ व्हेरिएशन चेंडू. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतली आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. नक्कीच आता मात्र एका खेळाडूला संकटमोचक आपल्या संघासाठी बनावं लागेल आणि तो संकटमोचक नक्कीच बनेल काय हर्षद की सुमेध. बघूयात गोलंदाज विवेक पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसला. एक पकडो कॅच आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. नक्कीच एक धाव अंकित केली. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न पलटवार केला जाईल आणि 2 धावा मात्र पूर्ण. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी तू मे पाहायला मिळालं. आजच्या दिवसामध्ये 2 वेळा झालंय. नक्कीच पुन्हा एकदा खराब पैकी 4थी धाव. पुन्हा क्षेत्ररक्षण. काय चाललंय काय नक्की काही कळत नाही. धावा 5 आणि रनआउट सुद्धा. फलंदाज अशा प्रकारे पळत होते ना की अगदी सैरा भैरा. नाही मोनिश मला तरी वाटतं लगोऱ्या चेंडूचा खेळ जो चालू होता पूर्वी त्या पद्धतीचा खेळ चालू आहे. यस नक्कीच ती आठवण करून दिली. यस पंचांचा इशारा येतोय. चेंडूंचा 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावर जाऊन ती 15 या आकड्यावरती. या 5 धावा घेतल्यात काय घेतल्यात 10 होत्या ना. 5 बॉल झालेत. नीट चेक करा. 4 झालेत. एक यस 4 चेंडूंचा खेळ झालाय. 15 धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली गेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन. 5वा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस 5व्या चेंडूवरती नक्कीच बीट केला जातोय फलंदाजाला आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेने धाव गेली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो शेवटचा चेंडू घेऊन या षटकातील. यावेळेस अगदी खोलवट टप्प्याचा चेंडू होता. हलक्या गतीने बॅटची इनरेज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला. पॉइंट लेगच्या क्षेत्रामध्ये एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेवर समाधान मानलं जाईल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या जर विचार केला तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती तब्बल 16 या आकड्यावरती. यस छत्रपती संभाजी महाराज यांची आठवण करून देणारा हा आकडा. यस महाराष्ट्राला लाभलेले दुसरे छत्रपती. त्यांना वंदन करून पुन्हा एकदा मैदानामध्ये ओळूयात. जर कालचा दिवस बघितला 19 फेब्रुवारी अगदी
शिवाजी जागतिक छत्रपती दिनाचा ज्या दर्जा दिला ना ज्या संयुक्त राष्ट्रांनी, तो दिवस कालचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला होता. नक्कीच 19 फेब्रुवारी 1630 एक सोनेरी पहाट आपल्या महाराष्ट्राला लाभली गेली. त्याच नक्कीच जर विचार केला गेला त्या दोन छत्रपती यांना मात्र मानाचा मुजरा करून वळूयात मैदानामध्ये. अगदी धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 12 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा यावेळेस हॅलो आउट ऑफ द ऑप्शन चेंडू हाताळला गेला. वाईड चेंडूच्या रूपामध्ये एकदा अंकित केली जाते आणि एका ताबेच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचली. एक आशुब आकड्यावरती 17. बघूयात हा आशुब आकडा कोणाला ठरेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी बीट झाला. एका जाग्यावरती उभा केलाय. खूप सारी बिकट परिस्थिती. आता मात्र पुंडा संघाच्या वाट्याला चालून आले, कारण की त्या प्रकारची टचून गोलंदाजी केली होती टीम एनआर बोरपाडा या संघाने. अगदी दोन्ही संघांचा जर विचार केला ना तो दोन्ही मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघ मात्र आपापल्या शैलीमध्ये उत्कृष्ट म्हटलं जातं, पण इथे मात्र वर्चस्व दाखवता जातोय एनआर बोरपाडा संघाचा आतापर्यंत. पुन्हा एकदा हलक्या गतीने चेंडूवरती बीट केला होता. अगदी एकदा अंकित केली जाईल आणि एका धावेवर समाधान मानावं लागलंय. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली 1 ती 18 या आकड्यावर. धावसंख्या फलकावर जोडली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज रोहन सज्ज झालाय. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बीट केला गेलाय. वारंवार बीट होतोय. यस, तर यावेळेस पुन्हा एकदा बीट केल्या. वारंवार फलंदाजाकडनं चुका केल्या जातात आणि आता मात्र फलंदाज नक्कीच जर विचार केला गेला गोलंदाज चॅलेंज दिला जातोय फलंदाजाला की दम येतो मार्के दिखाव. बघूयात यावेळेस पुन्हा एकदा चॅलेंज वरती खरा उभा राहिलाय गोलंदाज. वारंवार अप्रतिम गोलंदाजी हाताळली गेली. या षटकामध्ये धावांचा विचार केला तर धाव फक्त आले ती 3. यस, अप्रतिम गोलंदाजीचा मुजारा पाहायला मिळाला. त्या 3 धावांपैकी 2 धावा मात्र वाईडच्याच असतील. यस, बॅटीला लागून फक्त 1. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बीट झाला. एका जाग्यावरतीच उभा राहिला या फलंदाजाने. आता मात्र पूर्णपणे आपल्या संघाला बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं या फलंदाजीच्या जोरावरती. जर प्रत्येक चेंडूवरती बॅटची जरी एज घेऊन 2-3 धावा येऊ शकतात, संघाची मजल कुठेतरी वाढू शकते, पण इथे मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्या जोरावरती मात्र फलंदाज बीट होतोय. अगदी पुन्हा एकदा बीट झालाय. अगदी 18 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली गेली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ती 19 या आकड्यावरती. शेवटचं षटक असेल हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जात आहे. हाणामारीचं ज्या षटकाला म्हटलं जाते त्या षटकामध्ये कशा प्रकारची हाणामारी केली जाईल का बघूयात पुंडा संघाकडनं. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचले 19. हॅलो, तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी सुशील याच्या हातामध्ये गोलंदाजीचे कारमदार सोपवली गेले. चांगली गोलंदाजी 3 गोलंदाजांनी केली आणि त्याच
पावलांवरती पाऊल ठेवण्यासाठी सुशील मात्र सज्ज झालाय आपल्या गोलंदाजीवरती. काय करतोय सुशील बघूयात. त्याच प्रकारची गोलंदाजी केली जाईल का? आता मात्र शेवटच्या षटकामध्ये प्रहार केले जातात पुंडा संघाकडनं. पहिला चेंडू यावेळेस अगदी कट करण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणी बॅटची फेस खोलली, चेंडू निघून जातोय फाईनलेगच्या क्षेत्राकडे. एक धाव अंकित केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी फंबलिंग झाली, रनआउटची संधी सुद्धा असेल, पण पंचांचा इशारा आलाय. सुखरूपरित्या फलंदाज मात्र आपल्या तंबूमध्ये पोहोचला आणि या 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. आणि या 2 धावेच्या जोरावरती मजल 2 का नाही होईना पण वाढली गेली, ती 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. नक्कीच आजच्या दिवसातील लोएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळालाय पुंडा संघाकडनं. अगदी पण नक्कीच ज्या प्रकारे नाण्याला 2 बाजू असतात ना, हेड आणि टेल, छापा आणि काटा, त्या प्रकारे क्रिकेटला सुद्धा 2 बाजू असतात, फलंदाजी आणि गोलंदाजी. जर एक पक्षामध्ये तुमच्या नसेल तरी दुसरी तरी नक्कीच तुमच्या पक्षामध्ये असते. नक्कीच फलंदाजी तुमच्या पक्षामध्ये नाही झाली आणि गोलंदाजी करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना केला जातोय. निखिल याच्या हातामध्ये कारोमदार दिलं गेलंय. अगदी या चेंडूंचा खेळ झालाय तो 2. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, 21 धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली. दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच विकेट मिळालाय आणि आता मात्र इथून 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बघूयात येणाऱ्या 4 चेंडूवरती काय करतोय गोलंदाज सुशील. अगदी पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू प्रयत्न केले होते पण अपयशी ठरला. अगदी 1 धाव अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेवर समाधान मानावं लागतोय. या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या आता मात्र फळकावर जाऊन पोहोचली, ती 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. तीन चेंडूचा खेळ झालाय. 4था चेंडू प्रगतीपथावर असेल. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस मात्र वेगाने चेंडू हाताळला होता. पंचांकडे दाद मागितली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. नक्कीच जर विचार केला गेला ना तर या इनिंग मध्ये एवढे निर्धाव चेंडू खेळलेत ना, या आय थिंक या टुर्नामेंटच्या हायेस्ट निर्धाव चेंडू खेळला असेल. अगदी पुढचा वेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, फटका पुन्हा एकदा फसलाय. कॅच कलेक्ट केली जाईल. विकेट पुन्हा एकदा 1 मिळेल. नवीन फलंदाज श्रवण मैदानामध्ये पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू असेल. बघूया त्या शेवटच्या चेंडूवरती काय करतोय. वेस अगदी गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलंय. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. चौकार आणि या 4 धावांच्या जोरावरती अखेर खूप वेळानंतर एक चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. 24 चेंडू आणि विजयासाठी 28 धावेंची गरज आहे. नक्कीच मला आठवतं एक टुर्नामेंट मध्ये 24 चेंडू आणि 28 धावा रोखल्या होत्या. प्रयत्न केले तर परमेश्वर लाभेल, पण प्रयत्न करायला लागेल, परिस्थितींसोबत झगडावं लागेल. त्याआधी वळूया टॉसबॉक्स कडे, जिथे मात्र 2 संघांचे कर्णधार पोहोचले गेलेत. यास एका बाजूला मितकवाड संघाचे कर्णधार तर दुसऱ्या बाजूला खोनी संघाचे कर्णधार. एक मैत्रीपूर्वक लढत असेल, कारण की नक्कीच खोनी गावामध्ये टुर्नामेंट आयोजन केलं होतं. तिथे मात्र मितकवाड संघाने मात्र बाजू मारली होती. हॅलो, मुकुंद स्पोर्ट्स खोणी वर्सेस मित कवाड यांचा टॉस सोडण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदेश पाटील यांना. चला, नाणेफेकीचा कौल केला जातोय. ए अशी कॉलिंग आली आणि ए नक्कीच मित कवाड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. येस सर.
ओळ्यात मितकवड संघाच्या कर्णधाराकडे प्रथम खुनी गावामध्ये तुम्ही पारितोषिक पटकावलं होतं आणि आता मात्र त्यांच्या विरुद्ध तुम्ही खेळताय. काय वाटतं तुम्हाला आणि काय निर्णय घ्याल? फिल्डिंग घेणार आणि त्यांची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे म्हणून आम्ही फिल्डिंग घेणार. नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण तुम्ही निवडा. 4 षटकांची ही मॅच असेल आणि जर विचार केला गेलं तर या 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल तुम्ही त्यांच्या फलंदाजांना? 40+. यस नक्कीच. त्यानंतर खोनी संघाच्या कर्णधाराकडे वळूयात. तुम्ही अगदी त्यांची 2 दिवस मॅच बघत होता तुमच्या गावामध्ये बसून. तुम्हाला माहिती आहे त्यांचे गोलंदाज पॉवरफुल आहेत. त्यांच्या विरुद्ध कोणते फलंदाज आता तुमचे श्रेष्ठ ठरतील आणि काय असेल तुमची स्ट्रॅटेजी? कोण नाही, अतिशय. नक्कीच आतिशवरती जास्त जिम्मेदारी दिली जाईल. अगदी जर विचार केला गेला किती धावांची मजल मारण्याचा प्रयत्न कराल? 50+. अगदी आता मात्र तुम्ही भिवंडी सिटी मधून भिवंडी ग्रामीण मध्ये आलात आणि चावे स्पोर्ट्स चावे आयोजित या क्रिकेटच्या महासंग्राम जसा तुमच्याकडे सुद्धा पहिल्यांदाच ऑर्गनाईज केला होता त्यानुसार चावेमध्ये पण यावर्षी पहिल्यांदाच केला अगदी 11 वर्षातून. कसं वाटतं तुम्हाला या टुर्नामेंटमध्ये खेळताना? खेळलो तर ना, खेळल्यावर वाटेल कसं वाटतं. नक्कीच ऑल दी बेस्ट तुम्हाला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा ऑल दी बेस्ट. यस बोलूयात पुन्हा एकदा मॅच मध्ये. यस तर बोलूयात मॅच मध्ये पुन्हा एकदा. अगदी धावांची गरज असेल ती विजयासाठी. 28. चेंडू विजयासाठी धावांची गरज असेल. 28 प्रति चेंडू मागे अगदी यस यस वळूयात मॅच मध्ये. अगदी पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सचिन मात्र सज्ज झाला. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. अगदी ज्या प्रकारची गोलंदाजी केली ना टीम NR बोरपाडा संघाने तीच जर गोलंदाजी पुन्हा एकदा जर जय बजरंग पुन्हा संघाने दाखवून दिली ना मैदानामध्ये तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करता येईल. मॅच मध्ये विजयश्री खेचून घेता येईल. पहिला चेंडू अगदी निर्धावच्या स्वरूपामध्ये हाताळला गेला. फलंदाजाला चकवा देऊन निघून गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल पुढचा चेंडू घेऊन. गोलंदाज सचिन निकेतनच्या विरोधात. पुढचा चेंडू हलक्या गतीने पार्टनरशिप केला. चेंडूला गॅप मध्ये आहे. चेंडू बघत अडवला जातो. एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेवर समाधान मानलं जातोय आणि एका धावेच्या जोरावरती सांघिक 2 धावा माफ करा आणि 2 धावेच्या जोरावरती सांघिक आणि वैयक्तिक खातं उघडलं जाते. 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय आणि नक्कीच 2 धावा मात्र फलकावर जोडल्या गेल्या. अगदी 28 धावांचा पाठलाग करताना. आणि हा चेंडू सुंदर चेंडू आता शरीरावर जाऊन आदलतो. दरम्यान एक धाव तर पळून काढतात दोन्ही फलंदाज. सचिन पुन्हा एकदा लक्ष्य उनके सामने 4 ओवर में. सचिन फिर से तैयार है गेंदबाज के लिए और इस गेंद को टर्न कर दिया इन्होंने लॉन्ग लेग की दिशा में. शॉर्ट लॉन्ग लेग के खिलाड़ी गेंद को उठाते थ्रो करते बल्लेबाज के पास मौका मिला 1 रन पूरा करने का. 1 रन से योगदान बढ़ चुका है 4 रन मगर किसी नुकसान पर. करण और निकेतन 2 प्रारंभिक बल्लेबाज 28 रनों का लक्ष्य सामने रखते हुए. इस बीच सचिन फिर से तैयार. राइट आर्म ओवर द विकेट.
गेंद को स्वीप करने का प्रयास किया था, पुत्र चूके विकेट के पीछे, विकेट कीपर ने गेंद को कलेक्ट किया। पहली ओवर की समाप्ति होती हुई कुल स्थिति है केवल मात्र 4 रन मगर किसी नुकसान पर। समाप्तीनंतर धावसंख्या झाली फक्त 4। जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे आणि गोलंदाज मात्र नवीन येतोय पुंडासकडनं योगेश आणि फलंदाज असेल तिकडचा करण। क्षेत्ररक्षकाची पाहणी करतो आणि लगेच तयार होतो सामना करण्यासाठी। त्याच्या समोर गोलंदाज असेल योगेश, राईट आर्म ओव्हर द विकेट। योगेश सज्ज आपल्या धावपट्टीवर, पंचांनी खून केले आणि लगेच योगेशने धावायला सुरुवात केली। हा चेंडू थोडासा लो फुलटच होता आणि चेंडू मिड विकेटच्या दिशेने ड्राईव्ह करण्यात यश येते। दरम्यान चेंडू अडवला जातो, खराब फेकी आणि मोका मिळतो दोन्ही फलंदाजांना दुसरी धाव पूर्ण करण्याचा। 2 धावांची धावसंख्या झालेली आहे, बिनबाद 6। 28 धावांचं लक्ष्य असेल त्यांच्या समोर। सर्वप्रथम हा मुकाबला जिंकण्यासाठी येणार बोरपाडा आणि पुंडास 2 संघामध्ये ही लढत आहे। योगेश पुन्हा एकदा सज्ज होतो आपल्या धावपट्टीवर, करण असेल त्यांच्या समोर फलंदाज। योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा चेंडू हवेत उंच उडालेला झेल आहे, मात्र क्षेत्ररक्षण दूर दूर पांगलेले आणि त्याचा फायदा निश्चित करून करण याला होतोय आणि करण 2 धावा सहजगत्या पूर्ण करतो आपल्या संघासाठी। ओव्हर थ्रूच्या रूपामध्ये पलतायत, धावतायत आणि अशा प्रकारे यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्यात आणि फलंदाज बाद होतो धावबाद। 3री धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेले फलंदाज। धावसंख्या झालेली 8, 1 बाद 8। एक हॅलो, खोणी संघाच्या कर्णधाराने कम्युनिटीचे संपर्क साधतात। जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असताना दुसऱ्या षटक प्रगतीवर असताना धावसंख्या आहे फक्त 8 आणि फलंदाज 1 मात्र बाद झालेला आहे त्यांचा। पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर सज्ज, नवीन आलेले फलंदाज असतील विवेक, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज योगेश। योगेश आणि चेंडू हवेत उडतोय, झेल होतोय आणि फलंदाज विवेक फेल होतोय। दुसरा गडी बाद होतोय। 8 या धावसंख्येवर 28 धावांची गरज असताना दुसरा षटक मार्गस्थ आहे आणि थोडासा अडचणीत येतो येणार बोरपाडा संघ। चांगली गोलंदाजी योगेश, नवीन फलंदाज वाटचाल करत आहेत आणि धीरज, नवीन फलंदाज धीरज असेल। हॅलो, धावपट्टीवर सज्ज चावे चषकामध्ये या 3ऱ्या दिवसातील मला वाटते ही 4थी लढत असेल। योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट, हा चेंडू सुंदर फटका आहे
गॅप मध्ये धुंडून काढले फटका आहे. पाहूया चेंडू सीमा पार होतो की काय आणि सरळ चेंडू निघून जातो 4 धावांसाठी. अतिशय सुंदर असा स्ट्रेट बॅटने केलेला फटका होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जी एक पोकली होती त्या पोकलीमधून चेंडू निघून गेलेला आहे 4 धावांसाठी आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढलेली 1 बाद 12. करण यांच्या बॅटच्या पट्ट्यातून आलेला तो फटका. पुन्हा एकदा योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट करणसाठी. क्षेत्ररक्षणाकडे नजर टाकतायत योगेश आणि तयार होत आहेत गेंद चेंडू फेकीसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न होता. चेंडू लॉंगलेकेज दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीत. बाकीचं काम यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक चोख बजावतायत. चेंडू यष्ट्यांच्या वरनं निघून गेला होता. सुंदर चेंडू. थोडासा लुईन स्कोरचा सामना करतोय हा संघ आणि थोडंसं झगडावं लागतंय बोरपाडा संघाला पुंडा संघासमोर. दुसरं षटक मार्गस्थ असताना केवळ धावसंख्या मात्र 12-28 धावांचं लक्ष्य असणार आहे त्यांच्या समोर. आणि हा चेंडू मात्र स्विंग करण्यात येतो. पॉवरफुल स्ट्रोक आहे 6 रन के लिए. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 18. 1 बाद 18, 2 बाद 18. जवळजवळ 2 षटकाच्या समाप्तीनंतर अर्धा पाल्याच्या वर निघून गेलेली आहे गाडी येणार बोरपाड्याची. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असताना आता मात्र फक्त जिंकण्यासाठी त्यांना गरज असेल 2 षटकामध्ये 10 धावांची. एका षटकारीनेशी सामन्यावर पकड येणार बोरपाडा संघाने घेतलेली आहे. 28 धावांचं एक मामूली लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना 18 ह्या धावसंख्येपर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर पोहोचलेला आहे येणार बोरपाडा संघ. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. यानंतर होणारा एक कडक मुकाबला असेल खुनी आणि कवाड 2 संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या. दोन्ही संघांमध्ये दरम्यान नाणेफेकी सुद्धा झालेली आहे. पुंडासकडनं गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेला गोलंदाज हर्षद चेंडू फेकीसाठी सज्ज. समोरा फलंदाज असेल धीरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉट टाकलेला चेंडू आणि पंचांचा इशारा आहे तो वाईट बॉलचा. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या होते 19. 2 बाद 19. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आणि धावसंख्या झालेली 19. हर्षद पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर. धीरज समोर फलंदाज असेल तयार आहे धीरज. शॉट टाकला चेंडू टर्न करण्यात येतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्क्वेअर लेग सीमारेषेवर चेंडू अडवण्यात यश येते मात्र एकच धाव मिळते. एकच धाव मिळण्याची संधी मिळते. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि तेवढीच सफाईदार चेंडू फेकी. एका धावेने संघाची धावसंख्या वाढलेली आहे 2 बाद 20. विजय लक्ष 8 धावांपासून दूर आहे येणार बोरपाडा संघासमोर. निश्चितच करून एक चांगली फलंदाजी होते दोन्ही फलंदाजाकडनं. हर्षद पुन्हा एकदा आपल्या हा षटकातील शॉट चेंडू आहे आणि चेंडूला हुक करण्यात येतो. चेंडू पहिला टप्पा खाऊन सरळ निघून जातो लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेले 24. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज असेल. मला वाटतं हा सामना लवकरच संपेल आणि निश्चितच करून आयोजकांना फायदा होईल त्याचा. संत आणि धीमा चाललेला हा सामना दोघांमध्ये. अतिशय संत. येणार बोरपाडा आणि जय बजरंग पुंडास 2 संघांमध्ये चालू असलेली लढत. हर्षद पुन्हा एकदा चेंडूला पुल केलेले